नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात पवार आणि विखे या दोन कुटुंबातील संघर्ष सर्वश्रुत राहिला. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांचा गट महायुतीत आला. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विखे पाटलांचे होम ग्राउंड समजल्या जाणाऱ्या लोणी येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने विरोधी भूमिका घेतली होती आणि नुकत्याच झालेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने सुजय विखे पाटील यांचे फलक जिल्हाभरात लावण्यात आले. या दोन्ही घटनांबाबत माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील काय म्हणालेत ते पाहूयात. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. माननीय सुनेत्राताई ह्या आमच्या महायुती सरकारच्या नेत्या आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वर्गीय अजितदादांनी जे कामं आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये केले त्यामध्ये राहता तालुका असेल, प्रवरा परिसर असेल, मोठ्या प्रमाणात निधी किंवा विकासात्मक कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आज आमच्या महायुतीच्या नेत्या म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला यायला मान्यता दिली आणि ताई त्या माध्यमातून साधारण 2 वाजेपर्यंत येतील, तर एक आनंदाचा क्षण आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती ही महाराष्ट्र सरकारने देखील शेतकरी दिन म्हणून घोषित केली, त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावा. या महाराष्ट्राचे वेगवेगळे साहित्य क्षेत्रातले सन्माननीय मान्यवर ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं यांना देखील पुरस्कार देण्याचा जो एक परंपरा माननीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झाली, ती आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्याच पद्धतीने पुढे जात आहे आणि आम्ही सगळेजण अतिशय मोठ्या तयारीने या कार्यक्रमासाठी सज्ज आहोत. नाही, संघर्ष हा प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी असतोच आणि तो राजकीय पक्षांच्या भूमिकेवर असतो, वैचारिक संघर्ष असतो. पण आता राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ आता उलटून गेलेला आहे. स्वर्गीय अजितदादांबरोबर माननीय विखे पाटील साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं. अजितदादांनी देखील अनेक कामं अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, राहत्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गी लावले. त्यामुळं वैर हा काही व्यक्तिगत नव्हता, वैचारिक होता. आणि मला वाटतं की आज ही पहिली वेळ आहे की एखाद्या पवार परिवारातलं सदस्य या कार्यक्रमाला येत आहे आणि मला त्याचा किंवा आमच्या सगळ्याच लोकांना त्याचा फार आनंद आहे. नाही, मला तर आश्चर्य वाटतं. मला कालपासून 2 फोनही आला या गोष्टीचा की हे काय होतंय काय. एक गोष्ट मला हा पडतो की मी कोणी काय केलंय हे मला माहिती नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजाने माझे बोर्ड लावले असतील किंवा काय, तर त्याचं उत्तर त्यांनी देणं बंधनकारक आहे. लोकसभेच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये एका विशिष्ट समाजाने मला नाकारलं, तेव्हा त्यांना कोणी विचारायला गेलं नाही की तुम्ही का नाकारलं. तेव्हा मलाही कोणी विचारायला आलं नाही की तुम्हाला का नाकारलं गेलं. मग आज जर कोणी त्या ठिकाणी स्वीकृती दर्शवत असेल तर ते मला कशाला विचारताय. ते त्यांनाच जाऊन तुम्ही विचारणं अपेक्षित आहे की हे का बदल त्यांना असा वाटतो, का त्यांना ते करावंसे वाटलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आणि आजही सांगतो, माझं काम हे अहिल्यानगर जिल्ह्याचं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सगळेजण, महायुतीचे घटक असतील, सर्वजण एकत्रितपणे पुढे जाणार आहोत. त्यामुळे कुठंतरी माझं प्रत्येक विषयाचं वाद निर्माण करणे, माझ्याच गोष्टीचं कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात त्याचं आपण त्याला म्हणतो विपर्यास करणे हे चुकीचं आहे. मी कुठल्याही प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मी जेव्हा नाकारलो गेलो त्याचंही मला दुःख झालं नाही आणि आज जर मला कोणी स्वीकारत असेल तर त्याचाही मला काय आनंद नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेसाठी काम करतो. आज जरी माझा पराभव झाला लोकसभेमध्ये तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अहिल्यानगरचे पाणी प्रश्न, साकळी योजना, कुकडीचं नूतनीकरण, डेंबे माणिकडोह बोगदा असे असंख्य प्रश्न जे 40 वर्ष प्रलंबित राहिले होते ते पण आपण मार्गी लावले. तर
तर काम मार्गी लावण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या दृष्टिकोनातून, महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जात धर्मविरहित मी काम करतो. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळं कोणाला मी आवडतो किंवा कोणाला मी अगोदर आवडत नव्हतो, कोण आता माझा मित्र झाला, कोण माझा शत्रू होता, मला याच्याशी काही घेणं नाही. मी राजकारण त्या दृष्टिकोनातून करतच नाही. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.